ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत तळोद्यात भव्य तपासणी व नोंदणी शिबिर संपन्न। आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक साधने मोफत उपलब्ध करून देण्यासाठी तळोदा शहरात एक भव्य तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाचे आयोजन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या सहकार्याने तसेच शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष पुढाकारातून करण्यात आले। हे शिबिर 17 फेब्रुवारी रोजी तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले। ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। शेकडो नागरिकांनी विविध सहाय्यक साधनांची तपासणी करून नोंदणी पूर्ण केली। या योजनेअंतर्गत घडीचे वॉकर, श्रवण यंत्र, चालण्याची काठी, कमोड खुर्ची, चष्मा, चाकाची घडीची खुर्ची, पाठीचा व कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा अशा अनेक सहाय्यक साधनांचा मोफत लाभ मिळणार आहे। यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात मोठा बदल होणार असून शासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाला आमदार राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, गटविकास अधिकारी किरवे, विलास डांबरे, शहराध्यक्ष गौरव वाणी, स्थानिक नेते जितेंद्र सूर्यवंशी, सुभाष चौधरी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनुप उदासी, गौतम जैन, जगदीश परदेशी, संदीप परदेशी, जितेंद्र दुबे, सूरज माडी, कपिल कर्णकार, राहुल पाडवी, विवेक पाडवी, गोविंदा पाडवी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले। नागरिकांचा प्रतिसाद। या शिबिराबद्दल बोलताना नागरिकांनी शासनाच्या जनकल्याणकारी योजनेचे मनापासून कौतुक केले। अशा योजना ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनदायी ठरतात। पुढेही अशा सेवा मोठ्या प्रमाणात राबविण्यात याव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। ज्येष्ठांचा सन्मान, शासनाचा अभिमान। तळोद्यातील वयश्री शिबिर ठरले यशस्वी।